हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये। हे बघा 3 किलो कैऱ्या आणल्यात मी लोणच्यासाठी, लोणचं बनवणार आहे। तर कैऱ्या फोडून आणल्यात तिकडून। हे बघा 50 रुपये कैरी आणि फोडायचे 10 रुपये, अशा 60 रुपये किलोनी कैरी आणली। तर यातल्या ह्या पोळी ना अशा काढून घ्यायच्या, यातला पापुद्रा पण असा काढून घ्यायचा आणि हे देठ आहे ना असे ते देठ असे कट करून घ्यायचं असं आणि मग इकडे टाकायचं असं। याच्यात पापुद्रा असतो ना तो पण काढून घ्यायचा आणि कपड्याने असे पुसून घ्यायचे। हे बघा असा पापुद्रा काढून घ्यायचा। तीन किलो लोणचं कसं करायचं ते दाखवते मी माझ्या पद्धतीने। हे बघा अशी कैरी साफ करून घ्यायची आणि अशी पुसून घ्यायची छानपैकी। अशा कैरी धुवून आणि कट करून आणलेली कैरीच्या खापा आणि जे असं आहे ना देठ वगैरे असं कात्रीने सुरीने कट करून घ्यायचे। अशा सगळ्या कैऱ्या मी साफ करून घेते चांगल्या। कैऱ्या आता साफ करून घेतल्या, त्याचा पापुद्रा काढून घेतला, स्वच्छ पुसून घेतल्यात कैऱ्या। आता याला ना हळद मीठ लावून ठेवायचं। तर हे बघा ही 1 वाटी मी मीठ घेतले। मिठाने आणि हळदीने याला पाणी सुटतं आणि कैरी नाही का घट्ट आवळून जाते चांगली अशी। आणि मोठे 3 चमचे हळद घेतली आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं असं हळद मिठाचं, म्हणजे याला खूप छान असं पाणी सुटतं आणि कैरी घट्ट होऊन जाते अशी। मीठ आणि हळद छानपैकी असं चोळून घेतलं। तर कॉटनच्या कपड्यावरती हे बांधून ठेवायचं रात्रभर, म्हणजे याचं पाणी पूर्ण निथळून जाईल आणि कैरी पण आपली अशी घट्ट आवळून येईल चांगली अशी मीठ आणि हळदीमुळे। घेतली याच्यामध्ये ना कॉटनचा कपडा टाकायचा आता असा आणि त्याच्यामध्ये आता हे कैऱ्या आपल्याला सगळं बांधून ठेवायच्या। याचं पाणी पूर्ण असं निथळून जाईल। असं बांधून घ्यायचं। आता ही टोकरी ठेवते, याच्यावर चाळण ठेवून असं चाळण ठेवायची खाली टोकरीमध्ये आणि त्याच्यामध्ये या कैऱ्या ठेवून द्यायच्या, म्हणजे याच्यावरती ना छान असं पाणी याच्यामध्ये चाळणीमध्ये असं निघेल असं त्याचं। आणि याला झाकून ठेवायचं असं टोकरीने, कशाने पण प्लेटने झाकून। लोणच्याच्या कैऱ्या बघा आता टेरेसमध्ये आणल्यात मी वाळत टाकण्यासाठी। त्याचं बघा एवढं पाणी निथळलं। अशा झाल्यात बघा पोळी, अशा वाळत टाकून घ्यायची सर्व। आणि हे 7 ते 8 तास उन्हामध्ये अशा उन्हात हवेत वाळवायच्या। ऊन असेल तर उन्हात, ऊन नसेल तर हवेमध्ये वाळवायच्या। फॅन खाली वाळवल्या तरी चालतात। हे अशा प्रकारे वाळत टाकलेलं आहे। आता हे संध्याकाळपर्यंत चांगलं वाळून होईल, मग पुढच्या प्रोसिजरसाठी स्टार्ट करूया। आता आपण खार करून घेऊया। त्यासाठी बघा मी हे साहित्य घेतले, साहित्य सांगते तुम्हाला। 3 किलो कैरीसाठी काय काय घेतले बघा। ही मोहरीची डाळ घेतली आहे पावणा किलो। लसूण घेतलाय बघा एवढा 1 वाटी सोलून। लवंग घेतलेत बघा 20 ग्रॅम। वेलची घेतली बघा 40 ग्रॅम आणि हिंगाचा खडा आहे त्याच्यामध्ये 20 ग्रॅम हिंग आहे। बडीशेप आहे बघा 20 ग्रॅम। दालचिनी आहे 10 ग्रॅम। हे 2 चमचे मेथीची डाळ ही जास्त कडू होऊ नये म्हणून। ही काळे मिरे आहेत बघा, हे 30 ग्रॅम काळे मिरे। आणि मिरची बघा ही 150 ग्रॅम बारीक केलेली लाल मिरची। आणि मीठ आहे पाव किलो
आणि हे लोणच्याचा मसाला आहे हा 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आहे लोणच्याचा मसाला. एवढं साहित्य घेतलेलं आहे मी सगळं. आता हे साहित्य सगळं आपल्याला गरम करून घ्यायचं गॅसवरती, कारण याला थोडं पण मॉइश्चर नकोय, म्हणून मी आता गॅसवरती कढई ठेव. मोहरीची डाळ भाजून घेते पहिल्यांदा. करपवायची नाही, फक्त गरम करून घ्यायचे. त्याच प्रमाणात साहित्य घ्यायचं 3 किलो ना. मोहरीची डाळ जास्त का घेतली, कारण आपल्याला खार जास्त झाला ना, म्हणजे मग उरलं तरी आपल्याला त्याच्यामध्ये मिरच्या टाकून त्याचं मिरचीचं लोणचं पण करता येतं. त्यामुळे आम्हाला खार जास्त लागतो, त्यामुळे मोहरीची डाळ मी जास्त घेतली आहे. काय घेते लवंग भाजून घेते. भाजून घेते. दालचिनी भाजून घेते. मेथीची डाळ भाजून घेते. मेथीची डाळ कमीच घेतली, कारण लोणचं कडू होऊ नये म्हणून. मिरची पण थोडी भाजून घेते. सरचं बघ, एकदम भांडं एकदम कोरडं स्वच्छ धुवून घेतले. आता हे सगळं जिन्नस आहे ना, आपल्याला अर्ध्या अर्ध्या बारीक करून घ्यायच्या. अर्ध्या अख्ख्याच ठेवायच्यात, अर्ध्या बारीक करून घ्यायच्या मिक्सरमध्ये. हे असं बारीक करून घ्यायच्या. सगळ्या जिन्नस बघा अर्ध्या अर्ध्या निम्म्या वाटून घेतलेच आता, आणि निम्म्या ठेवल्यात अख्ख्याच तशा टाकण्यासाठी. आणि आता इकडे बघ 1.5 किलो तेल तापायला ठेवलं इथे मी. आता हे तेल ना उकळून आणि थंड करून घ्यायचं फोडणी देण्यासाठी. तिकडे तेल तापतंय तोपर्यंत इकडे ना मसाल्यांचे थर लावून घेते मी असे. ते मीठ टाकून घेते आता असं. बारीक केलेले सर्व जिन्नस, ते मसाले सर्व, लवंग, वेलची, दालचिनी सगळं. मिरची वरती टाकायचे, जे मिरची जळू नये म्हणून असे. याची मेथीची डाळ, लोणच्याचा मसाला आहे ना हा, त्याची पुडी टाकून घेते वरती सर्व. असे थर लावून घेतले बघा मसाल्याचे. आता आपल्याला ना ज्या असं आपण निम्म्या निम्म्या गोष्टी ठेवल्यात ना, ते तेलामध्ये तळून टाकायच्यात त्या सगळ्या. लवंग, मेथी, काळे मिरे, हिंग बारीक करून घ्यायचं, आणि लसूण तळून टाकायचं सर्व गोष्टी. आता साईडला ठेवते. तेल तापल्यानंतर मी दाखवते. इकडे बघा आता तेल तापलं का बघायचं, त्यात लसूण टाकायचंय. तेल तापलंय बघा चांगलं कडकडीत असं. आता गॅस बंद करायचा आणि ते थोडं थंड होऊ द्यायचं. आता आपल्याला हे बघा, आता तेल गरम केलेले आहे ना, हे थोडं थोडं याच्यामध्ये सोडून घ्यायचं लसणामध्ये. हे लसूण छान तळून निघतं बघा. थंड झाल्यानंतर याच्यामध्ये सोप, काळे मिरी आणि लवंगा याच्यात टाकून घ्यायचे. आता तळलेला लसूण ना याच्यामध्ये टाकून घ्यायचं इथे असं मध्यभागी. तेल थंड झालंय ना. आता याच्यामध्ये बडीशेप टाकून घ्यायची तेलामध्ये. काळे मिरी, लवंग झाकून ठेवायचं. आता हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं तेल असं. लवंग वगैरे छान तळून निघाल्यात बघा. आता
बाकीचं तेल थंड झाल्यानंतर ओतायचं, म्हणजे मिरची जळणार नाही. याच्यात आपण हिंगाची पावडर केलेली ती पण अशी वरती ॲड करून घ्यायची. तेल थंड झालंय बघा. आता याच्यात ओतून घेते आता सर्व तेल. 3 किलो कैरीला ना 1.5 किलो तेल टाकले. सर्व तेल ओतले. आता मिक्स करून घेते. आता सर्व जिन्नस असं तेलामध्ये छानपैकी भाजून निघाल्यात बघा. आता खार आपला रेडी आहे. रेडी बघा आपला लोणच्याचा खार. आता याच्यात कैऱ्या मिक्स करायच्या आणि भरून ठेवायचं लोणचं. कैऱ्या वाळल्यात बघा 6-7 तास चांगल्या अशा. जास्त वाळलेल्या पण नाही, अशाच पाहिजेत कैऱ्या, म्हणजे लोणचं छान होतं असं आपलं. आणि आता हा बघा खार करून ठेवलेला आहे, तो पण थंड झाला एकदम असा छानपैकी. याला स्वच्छ असा चमचा पण स्वच्छच वापरायचा. ओला काहीच अजिबात ओला हात लागला नाही पाहिजे. याला सगळं स्वच्छतेमध्येच सगळं करून घ्यायचं. खार बघा आपला किती सुरेख झाला असा आणि पूर्णतः थंड झाला. खार हा थंडच पाहिजे. थोडा जरी गरम खारा असला आणि त्यात लोणचं भरलं गेलं तर त्याला वाफ तयार होते आणि आपल्या लोणच्याला बुरशी पण येऊ शकते आणि लोणचं खराब पण होऊ शकतं. तर बघा आता इतकं छान असं झालं आहे तयार असं खार असं. आता याच्यात हे सगळ्या कैऱ्या मी मिक्स करून घेते. छान अशा मिक्स करून घ्यायच्या. तेल पण छान वरती येईपर्यंत टाकले तेल असं, म्हणजे लोणचं आपल्याला खराब होत नाही, लोणच्याला बुरशी येत नाही. वरती लोणचं वरती तेल असलं अर्धा ते 1 इंच तर लोणचं आपलं अजिबात खराब होत नाही, त्याला बुरशी येत नाही. ही एक महत्त्वाची टीप आहे. गेल्या वर्षी मी गूळ घालून तुम्हाला लोणचं करून दाखवलं होतं. आता हे चटपटीत असं तिखट आणि आंबट लोणचं केलेलं आहे मी, असं मार्केटमध्ये जसं मिळतं तसं झालंय बघा छानपैकी मिक्स असं. आता हे लोणचं असं मिक्स करून घेतलंय ना. आता हे 1 दिवस ना असंच याच्यात मुरवत ठेवायचं आणि मग नंतर बॉटलमध्ये भरायचं आपलं. त्यामुळे सगळा मसाला कैऱ्यांना चांगला लागला जातो. लोणच्याच्या बरणीला आपण आता धुरी देऊन घेऊया. आता तर बघा मी कोळसा असा गरम करून घेतला असा याच्यावरती आणि तो असा एक ताटामध्ये ठेवायचा. याच्यावरती थोडंसं ना तूप टाकायचं आणि त्याच्यावरती ना हिंग टाकायचे असे आणि हा धुरणं आपल्याला बरणीला द्यायचा. ऊन पुसून घेतलेली, उन्हात वाळून घेतली. आता त्याला अशी याची धुरी द्यायची. आता हिंगाची धुरी द्यायची, असं ठेवून द्यायचं. 3 दिवसामध्ये लोणचं आपलं रेडी झालंय बघा. आता बनवून असं इतकं सुरेख झालंय छानपैकी असं बघा. आता बॉटलला पण आपण लोणच्याच्या बरणीला धुरी देऊन घेतली, त्यामुळे लोणचं आपलं छान टिकतं. असं लोणचं खराब होत नाही, ही खास टिप आहे. त्याला आपण याची धुरी दिलेली आहे, हिंगाची धुरी दिलेली आणि लोणचं पण बघा किती सुरेख असं मस्त आहे. आता आपल्याला हे भरून ठेवायचं आहे बॉटलमध्ये.
रेडी आपली बॉटल बघा. भरून ठेवू आता लोणचं बरणीमध्ये भरून ठेवते. झालंय बघा बरणीमध्ये लोणचं भरून. असं लोणचं नाही का आपण याच्यात चिनी मातीच्या बरणीमध्ये भरायचं, नाही तर काचेच्या बरणीमध्ये भरायचं लोणचं. प्लास्टिकमध्ये किंवा डब्यामध्ये भरायचं नाही. प्लास्टिकमध्ये भरलं की त्याला प्लास्टिकचा वास येतो लोणच्याला, आणि प्लास्टिक आपल्याला आरोग्यासाठी घातकच आहे. आणि लोणच्याची जी बरणी आहे ना चिनी मातीची, ती पण चांगली स्वच्छ असावी, भाजलेली चांगली असं, कारण ती चिरलेली वगैरे नसो, नाही तर ते त्यातून तेल वगैरे सगळं गळून जातं. आणि काचेच्या बॉटलमध्ये ठेवायची किंवा याच्यातच ठेवायची प्लास्टिकमध्ये. आणि डब्यामध्ये ठेवलं तर त्या खारामुळे डब्याला होल पडू शकतं. त्यामुळे आम्ही ना बरणीमध्येच असं भरून ठेवतो, काचेच्या किंवा मग अशा चिनी मातीच्या बरणीमध्ये लोणचं भरून ठेवायचं. आणि त्याला ना असं कपड्याने बांधून घ्यायचं. आता हे 15 दिवसांनी आपलं लोणचं खाण्यासाठी मुरून जाईल चांगलं एकदम असं. आणि हे हवेशीर ठिकाणी ठेवायचं. आता आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.